नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या हक्काच्या आणि आवडत्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणं म्हणजे एक तपश्चर्याच असते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण विचार करा, तुम्ही रात्रंदिवस एक करून अभ्यास केला, पूर्व परीक्षा दिली, मुख्य परीक्षा पास झालात, मुलाखतही क्लिअर केली आणि अंतिम यादीत तुमचं नावही झळकलं. तुमच्या घरात आनंदाचं वातावरण आहे, पण त्यानंतर तब्बल 2 वर्ष उलटून गेली तरी तुम्हाला नियुक्तीचं पत्रच जे आहे ते मिळालं नाही. तर तुमची आणि तुमच्या घरच्यांची मानसिक अवस्था काय होईल? अशीच काहीशी मन हेलावून टाकणारी आणि संतापजनक परिस्थिती सध्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण जे झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यावर ओढावली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा प्रश्न फक्त कृषी सेवेचाच नाही तर संपूर्ण स्पर्धा परीक्षा व्यवस्थेचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा. तिथे तुम्हाला डेली अपडेट आणि जे आहे डॉक्युमेंट सर्क्युलर्स मिळतात आणि डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही जी आहे माहिती मराठी स्वरूपामध्ये रीड करू शकता. तर मित्रांनो, मूळ विषय असा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच MPSC मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024ची जाहिरात प्रसिद्ध होऊन आता जवळपास 2 वर्षाचा कालावधी उलटला. या परीक्षेचा निकाल लागलेला आहे, उमेदवारांची अंतिम निवड झालेली आहे आणि शासनाकडे शिफारस ही प्रक्रिया पूर्ण झाली. पण एवढं सगळं होऊनही अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश म्हणजे जे अपॉइंटमेंट लेटर आहे याची प्रतीक्षा करावी लागत आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करून आयुष्याची उमेदीची वर्ष देऊन मिळवलेलं यश हातात असूनही त्याचा फायदा होत नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. म्हणूनच नियुक्ती प्रक्रिया तातडीने मार्गी न लागल्यास या विद्यार्थ्यांनी थेट आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की सगळी प्रक्रिया पूर्ण झाली तर शासनाला नियुक्ती द्यायला अडचण काय आहे? तर कृषी विभागाचं असं म्हणणं आहे की विभागातील आकृतीबंध आणि त्यासंबंधीच्या फेरबद्दलची प्रशासकीय प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे आणि त्यामुळे या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. आणि ॲब्सोल्युटली खरं आहे मित्रांनो, कृषी विभागातील जे आकृतीबंध आहे तो मंजूर झालेला नाही आहे आणि मंजूर झाला तरी त्याच्यावर आक्षेप घेतला जात आहे. जे सिनियर जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून आक्षेप घेतला जात आहेत. याच्याबद्दल मी 2 ते 3 व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत. नसेल पाहिले तर आपल्या व्हिडिओजमध्ये सेक्शनमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता, सर्च करू शकता. आता इथे विद्यार्थ्यांची भूमिका एकदम स्पष्ट आणि रास्त आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आकृतीबंधातील बदल ही तुमच्या विभागाची अंतर्गत प्रशासकीय बाब आहे. आम्ही सर्व नियम पाळून परीक्षा पास केली, त्यामुळे आता अंतर्गत बदलांचा परिणाम आमच्या नियुक्तीवर का व्हावा? आणि खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, प्रशासनाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांचा बळी का जावा? मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाचा सरकारी नियम मी तुम्हाला सांगू इच्छितो. सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोणत्याही विभागाला उमेदवारांचे शिफारस पत्र प्राप्त झाल्यानंतर 3 महिन्यात नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक असतं. हा नियम आहे. पण इथे महिने उलटून गेले तरी विद्यार्थ्यांच्या हातात काहीच नाहीये. त्यामुळे अनिश्चित काळासाठी या उमेदवारांना वाट पाहावी लागत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार फक्त 2024च्या बॅच पुरता नाहीये. विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार मागील 3-4 कृषी सेवा भरत्यांमध्ये ही निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही नियुक्तीसाठी असाच मोठा विलंब झालेला होता. म्हणजे हा सातत्याने निर्माण होणारा प्रश्न बनलेला आहे. या दीर्घ प्रतीक्षेमुळे विद्यार्थ्यांची करिअरचे नियोजन कोलमडते, आर्थिक स्थैर्य धोक्यात येते आणि वैयक्तिक आयुष्य आहे किंवा आरोग्य आहे याच्यावर सुद्धा गंभीर परिणाम होतो. आता आपण पाहूया की या त्रस्त विद्यार्थ्याच्या शासनाकडून नेमक्या कोणत्या मागण्या आहेत. या मागण्या आपण ज्या आहेत आता पाहूया. पहिली मागणी आहे, अंतिम निवड झालेल्या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती देऊन रुजू करावे. दुसरी मागणी आहे, आकृतीबंधातील बदलांचा उमेदवारांच्या नियुक्तीवर कोणताही परिणाम होऊ देऊ नये. भविष्यात निवड झाल्यानंतर रुजू होणारा लागणारा विलंब टाळण्यासाठी कायमस्वरूपी ठोस प्रशासकीय व्यवस्था निर्माण करावी. आणि चौथी आणि सर्वात प्रॅक्टिकल मागणी आहे, पडताळणीच्या अधीन राहून नियुक्ती. म्हणजे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पोलीस पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया तुम्ही सुरू ठेवा, पण त्याच्या अधीन राहून म्हणजे कंडिशनल आम्हाला तात्काळ नियुक्ती द्या, जेणेकरून प्रशासकीय प्रक्रियेमुळे आणखीन वेळ वाया जाणार नाही. तर एकदम रास्त मागण्या आहेत मित्रांनो, चांगल्या मागण्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या व्यथेची आणि त्यांच्या रास्त मागण्यांची संपूर्ण माहिती. शासनाने या विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता त्यांना त्यांच्या जी मागण्या आहेत त्याच्या गांभीर्याने विचार करून त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा. तुम्हाला या संपूर्ण प्रशासकीय दरंगाईबद्दल काय वाटतं? तुमच्या मते यावर काय उपाय असायला हवा? मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि विशेषतः प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा. यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्पर्धा परीक्षांच्या अशाच महत्त्वपूर्ण, सविस्तर आणि छोट्या किंवा मोठ्यातल्या माहितीसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा. लढेंगे, पडेंगे आणि जीतेंगे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.